वैष्णवाचे अग्रगण्य माझे ज्ञानेश्वर परमार्थ तत्वातले व्यापक असणारे जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत मंडळी प्रेम भांडार संत शिरोमणी नामदेवराया तसेच संत नाथ बाबा आज सेवेसाठी घेतलेला अभंग नाथ बाबांचा आहे। सेवेच्या संदर्भात सांगायचं झालं तर जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे। आता मालक आल्याच्या नंतर काल्याचा काला होईल आणि सप्ताची सांगत आहे। गेल्या 7 दिवस झालं आपल्या या छोट्याशा गावामध्ये हे बाहेरगावून आलेली सर्व भजनी मंडळी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। आमच्या गावात तेवढी म्हणजे पुरेशी अशी भजनी मंडळी नाही। आमचा सप्ताह म्हणजे ऊस नाही त्या दिवशी म्हणले ना मालक आपले तर तुमच्यामुळे आमचा सप्ताह पंचक्रोशीतल्या भजनी मंडळीमुळे साजरा होतो आणि विशेष तुमचा असणार आमच्या गावाप्रेमी बरं का गुरुजी हनुमान बाबा। हे सर्व बाहेरगावून आलेले भजनी मंडळी आदरणीय श्री हरिभक्तीपरायण संगीत अलंकार पांडुरंगजी महाराज सदगे गुरुजी असतील, इंदिवाडीकर असतील, शिंगणापूरकर आहेत, इकडे पेगर गावणकर आहेत, आपले आनंदवाडीचे आहेत, देवानंद महाराज सुंदर आता कीर्तन हे करायले गेले 8 दिवस झालं ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत। जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था उमरी अध्यक्ष संतोषजी महाराज उमरीकर ते सुद्धा या ठिकाणी त्यांचे बाल वारकरी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। श्री आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद आदिनाथ महाराज कुरे ते सुद्धा आहेत, नाना महाराज आहेत, इकडे पाहुणे आहेत, आमचे वडील आहेत, राम महाराज शहापूरकर ते सुद्धा काकड्याची हरिपाठाची सेवा 8 दिवस झालं त्यांनी या ठिकाणी केली। आपले बाबा आहेत या ठिकाणी कांसूरकर आणि विशेष बरं का म्हणजे मोठ्याच्या सानिध्यामध्ये गुरुजी 100 लोकांना वा म्हणण्यापेक्षा एका सज्जनानं वा म्हणलेले एकीकडं 100 मूर्खांनी जर वा म्हणलं त्याला किंमत नाही, पण एका सज्जन व्यक्तीनं जर आपली चूक जरी काढली ना ती चूक असणार शाबासकी ठरते विठ्ठला। अति मोठ्यांच्या संगतीमध्ये राहिलेले आपले आदरणीय हनुमान महाराज आहेत। सुंदर असणारा आपल्या गाव ज्यांची म्हणजे आडी अडचणीला भागून घेतात आमचे सतुभाऊ। गोरगरिबाचा जर काही कार्यक्रम असेल तर असं लय बेजार नाही आणि सप्त्यात सुद्धा ते पैसे आजपर्यंत कधी ठरविलेच नाहीत। जे आहे ते सुंदर असणारा त्यांचाही स्वभाव आहे। आपल्या गावातली भजनी मंडळी आहेत, अण्णा आहेत, विभूतात आहेत, सर्व आदरणीय आपले सप्ताह कमिटी असेल। तसेच आज विशेष उपस्थिती म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मर्दंग महर्षी आमचे परमार्थ प्रेमी नवनाथ भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवा। विनेकरी बाबा आहेत। सुंदर असणारा हा कार्यक्रम कधी बी जरी बघायचा झालं तर श्री आदरणीय देवभाऊ गायकवाड यांच्या चॅनलचं नाव आहे नामसंकीर्तन यूट्यूब सोहळा। तुम्ही तिथं जायचं, बाजूला घंटी असते नवनाथ भया, ती घंटी दाबायची, आपला हा सर्व कार्यक्रम त्यांच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार। त्याला सुद्धा धन्यवाद विठाला। आपले दोन्ही सोबदार देवानंद भाऊ जे आणि विजय द्वारपाळ वा सुंदर सुंदर असणारे सोबदार आहेत। ऐका गड्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने हे आलेचं सेवेचं आमंत्रण आहे। त्यामध्ये सप्ताह कमिटी आली, कार्यकर्ते आले, माता माऊली आल्या, लहान मुलं आले, पुरुष मंडळी आले, सर्व गावकऱ्यांच्या वतीनं हे सेवेचं आमंत्रण आलेलं आहे आणि थोडक्या वेळामध्ये आपल्याला सेवा थांबवायची म्हणजे गाडी दिसली विठोबा रखमाई आदरणीय महाराज निघालेत वाटतं तिथून अर्धा पाऊण तास आपल्याकडे वेळ आहे आणि त्या वेळामध्ये आपल्या सर्वांना मिळून काय करायचे आहे गुरुजी सेवा करायची। जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल सर्वांना हातानं टाळी आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल अजिबात म्हणायचं सर्वांनी म्हणायचं विठ्ठला। बाहेरगावने हे आमचे खुर्लेवाडीचे पाहुणे बरेच आलेले दादा ऐका आता लक्षपूर्वक ऐका थोडा चिंतन सांगणार आणि गावात चिंतनाचं सांगावं लागत हा घेतलेला अभंग कोणाचा आहे होय हनुमान बा
हा नाथरायाचा कोणाचा आहे गुरुजी? नाथरायाचा आहे. नाथराया अभंगातून देवाच्या प्राप्तीचं ठिकाण सांगतात. कोणाच्या? देवाच्या प्राप्तीचं ठिकाण सांगणारे कोण आहेत? सांगणारे संत आहेत. आणि संतांनी जर सांगितलं तरच फरक पडतंय. आमच्या सारख्या महाराज लोकांचं जनता ऐकत नाही. विठाला हा हा बरं बारीक चिंतन करून नवनाथ भाई त्याच्यात. काही जण निस्तेज संत आहेत, काही जण काय आहेत हनुमान महाराज निस्तेज संत आहेत, पण शांत आहेत का? होय कुरे बाबा हा पुरे शांत आहेत का? नाही. काही जण संत आहेत पण शांत नाही. ऐका, नाथराया संत बी आहेत आणि नाथराया शांत आहेत. बोलायचं हा, नाथराया संत बी आहेत आणि नाथराया शांती आहेत. मोरे महाराज गप्पा ठोकू नका, काहीतरी आम्हाला समजलं असं सांगा, कोड्यात बोलू नका. ऐका, शांत किती माणूस शांत किती असावा? नाथराया आंघोळीला गेले. पैठणला कोणती गंगा आहे? गोदावरी. हा गोदावरीचं स्नान केलं आणि गावातल्या कुटाळ व्यक्तीने लावून दिलं, तुम्ही नाथरायाच्या अंगावर जाऊन थुंका. म्हणजे त्या काळातच महाराजाला विरोधक होते असं नाही बरं का, ते असते तर थोडे थोडे थोडे. हा जिथं तुकाराम महाराजाला काठीनं हाणलं, नाथरायावर संक्षेप घेतला, तिथं आम्ही तुम्ही चिल्लरेत बरं का विठ्ठला. सदगे गुरुजी बघा येत असलं तर म्हणून तुकोबाराला राग आला समाजाचा. रागाच्या भरात काय म्हणले माहितीये का? हे सगळे माणसं त्याजायचे मग भजन करायचे. तेजोनी भक्ती करायची ना, ज्याला खरोखर संतत्व प्राप्त करायचं ना, त्यानं समाजाच्या नादी नाही लागायचं. आहा तेजोनियाज भक्ती करा, याचा सगळ्याचा त्याग करायचा आणि मग भक्तीला लागायचं. यायच्या जर नादी लागले ना, मग आपलं आहे ती विसरत आहे. विठ्ठला काही जण संत आहेत पण शांत नाहीत, लावून दिलं गावातल्या लोकांना. नाही म्हणले याचा काय करा, अपमान करा. पण नाथराया त्यांना लोकांना पदवी दिली ती. हो, ते असे पैसे देऊन टेबल घालून पदवी नव्हती घेतली. हा कोणी पदवी दिली ती? जनतेनं पदवी दिली ती. आणि जनतेनं पदवी दिलेल्याचा मान असते. आता हे मागे इलेक्शन झालं, पण जे जनतेतून निवडून आले त्याचं वजन वेगळं आणि अशी निवडून आले त्याचं वजन वेगळं. तसं नाथरायाला शांती ब्रह्म पदवी कोणी दिली? जनतेनं दिली ती. आणि सांगितलं तुम्ही यायला राग आला. नाथरायाचा सकाळचा नित्यनेम, लवकर उठले, गोदावरीच्या स्नानाला गेले, आंघोळ केली आणि वाटेमध्ये एक मुसलमान, येवण शब्दाचा अर्थ मुसलमान, त्या ठिकाणी आला आणि गावातल्यानं त्याला सांगितलं, वा तुम्ही नाथरायाला राग आणा. ऐका बरं, नाथरायाचा अधिकार सांगायला आम्ही. आणि त्यावेळेस तो व्यक्ती नाथांच्या अंगात थुकला. काय झाला? थुकला. नाथराय म्हणले असते चुकून थुकला गड्या, जाऊ द्या. आता एसटी मध्ये आपल्याला धक्काबुक्की लागते, आपण म्हणतो चुकून लागला. नाथराय कुठे गेली? परत गोदावरीला गेली. परत काय केली नवनाथ महाराज? आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्या नंतर परत आले. परत ती एकटी थुकली बर का. कोण? ती येवण. नाथराय म्हणले जाऊ द्या, थुकू द्या. एकदा झालं, दोनदा झालं, बरं जाऊ द्या. आमच्या सारख्या चिल्लर माणसाचं सोडून द्या. तिथं जर आपली परवाप असते तर मग नाथरायच्या जागा नाही का, नसलेलंच कुठं नाही का नाही. हे नाही महाराज, हो नानासारखी बी असल्या जमत होतं मग काय. नाही
पण नात राया होते ना ते ऐका नात म्हणले जाऊ द्या किती वेळेस ठुकले 108 वेळा नुसतं आपल्याला धक्का लागू द्यावा माणूस आरे होऊन कार्य येते पण शांती सांगालो आम्ही आणि थुकले नात राया मग ऐका 108 वेळेस तो येऊन जेव्हा थुकला ना आणि गावातल्या लोकांना पैसे दिले ते 10-5 रुपये नाथांचा अपमान करा महाराज नाथांचे चरण पकडले आणि नाथांना मला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद द्याला थोडं कसं दगड हालण्याबरोबर लागला पाहिजे लक्ष द्यायचं नंबर 1 प्रमाण दिलं ऐका किती वेळेस थुकला 108 वेळा 108 वेळेस गुरुजी थुकले त्याच्या अंगावर सटले गुरुजी प्रसाद देऊनी मुक्त केला एवढी शांतता नाथराय संत आहेत 1 नंबरची गोष्ट नाथराय शांत आहेत 2 नंबरची गोष्ट नाथांकडे आणखी एक वैभव नाथराया श्रीमंत आहेत ही 3री गोष्ट सकळ संता माझी राजा स्वामी आवाज वाढवा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी वरिष्ठ बरं आणखी जर याच्यात बारीक निरीक्षण आजचं जरा वेगळंच भांडवलं बरं का तुमच्या पाठातलं नाही देवा नवीन काढले गाव आहे म्हणून विठ्ठला हो ना ऐका बाकीच्या संतांचा विचार करा बरं तुम्ही तुकोबाराय घ्या डोळ्याच्या समोर तुकोबाराय डोळ्याच्या समोर आले की कोणता शब्द आठवते आपल्याला वैराग्य वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय बरं तुकोबारायच्या परिस्थितीचा विचार करा तुकोबाराने गाथ्यातच सांगितलं माझ्या बायकोला अन्न नाही म्हणून ती मेली गावचा पाटील गोपला एवढी आमची असणार गाव सिंगल बॅटिंग आणि स्त्री एका अन्न करिता कोणाची परिस्थिती ही तुकोबारायची थोडं पुढी चला ते म्हणतात पुढी कुठं बरं माऊलीकडे जाऊ माऊलीची परिस्थिती कशी आहे अखंड जीवन मधुकरी जगलं की नाही अखंड जीवन महाराज याच्यात काय नवलंय ज्या इंद्रायणीच्या स्नानाला ज्ञानोबाराय गेले त्या इंद्रायणीचं स्नान पुन्हा गावकरी करीत नव्हते ज्ञानोबारायची सावली पडली गड्या
लोक परत ना स्नान करायचे. ऐका महाराज, एवढी बिकट परिस्थिती, ज्ञानोबाराच्या कंबरड्यामध्ये लोकांनी लाथा घातल्या. सहन केलं का नाही? म्हणून मी नेहमी एक मोठं वाक्य सांगतो. आता नवनाथ भाया, सहन करतो तो साधू, सहन करतो तो साधू. जेवढी संकट जीवनात सदगी गुरुजी येतील, समजायचं गड्या देवाची आपल्या कृपा आहे, नाहीतरी प्रमाणच आहे ना. तेची संत तेची संत, त्याच्या पडे चिरा संसार, त्याच्या पडे चिरा. गाडी भेटली, बंगला बांधला, लग्न झालं, ये नाही त्याच्या पडे चिरा. हा, हे परमार्थिक भाग्य आहे विठ्ठला. हा, ज्ञानोबारा भिक्षाला जायचे, निवृत्ती दादा भिक्षाला जायचे. सोपान मजला सांभाळीत, हे मुक्ताईचे शब्द आहेत. एवढी बिकट परिस्थिती कोणाची? माऊलीची. आणि चला पुढं नामदेवरायाकडे या गड्या. नामदेवरायाचा परिवार छोटा नव्हता बर का. 14 जण होते नामदेवरायाच्या घरात. सासू सुना किती झाल्या? मोजा किती झाल्या? राजाई गोनाई दोघी सासू सुना आता किती झाल्या? 2. नाही नाही 4 नाही 2च. ते नात आहे. हा, दामा नामा जाना नारायटा गोदा महादा चौघे पुत्र. येसाई लाडाई साखराई वडाई. आऊबाई ती लेकीन, लिंबाबाई ती बहिणी, आणि एडीपीसी दासी जणी ही 15वी आहे विठ्ठला. हा, आधी काय झालं देवा भया, आधी वातावरण म्हणजे याकडल्या परिसरात लोकांना मोरे महाराज शिवाजी महाराज सांगतात म्हणून ते तारखा घ्यायचे नाही. पण आता चिंतन सांगल्यात, आता पटापट तारखा गेल्यात विठ्ठला. किती जाऊ ना नामदेवाचे घरी 14 जण स्मरती. किती जण होते? 14 जण. पण 14ला 14 ज्ञानेश्वरी वाचक, 14ला 14 जणांच्या गळ्यात माळ, 14ला 14 जण आषाढी पंढरीची वारी. मी नेहमी सांगतो बरं काय का गोड माझं, हे माझं म्हणजे नेहमीच गोड वाक्य आहे. आपल्या घरात एक मुलगा असा असावा ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी. आपल्या कुळात एक पवित्र मुलगा असा असावा ज्यानं कार्तिकीला आणि आषाढीला तिचे पाहिलं आमच्या आळंदीला आणि पंढरपूरच्या दिशेला गेले पाहिजे. आपल्या घरात एक मुलगा असा असावा ज्यानं एकादश धरावी. आणि आपल्या गावात एक मुलगा असा असावा ज्याने या तिरंग्यासाठी, या राष्ट्रभूमीसाठी शरीराचं बलिदान देणारा स्वातंत्र्य सैनिक आपल्या गावात असला पाहिजे. असं जर लेकरू असेल तर तुकोबराय त्याच्या मायबापाला धन्यता देतो. आपुलिया ही दादोस दादोता जगमाता पिता दयाची, जगमाता पिता दयाची. ही दादोस दादोता जगमाता पिता दयाची, जगमाता पिता आपुलिया हिता. एक मुलगा पवित्र असल्या हे नामदेवरायाच्या घरापर्यंत आलो तुम्ही. जवळपास त्याची बी घरची परिस्थिती जमतेमच होती. चला पुढं महाराज, पुढं कुठे चालायचं आता? या नाथ महाराजाकडे. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ. एवढी परिस्थिती नाथांची श्रीमंत. बरं याच्यात आणखी आपण बारीक निरीक्षण करू. हा, एके दिवशी दोघी बहिणी आल्या, सरस्वती आणि सावित्री. सरस्वती आणि लक्ष्मी, सावित्री चुकून शब्द आला. आणि रात्रीच्या कीर्तन झालं बाबा, आणि मग जागराचा कार्यक्रम होता आणि त्या बसल्या साईडला. मग ती सरस्वती म्हणायला लागली, लक्ष्मी
मी ज्या घरात राहते तिथं तू का राहत नाही? मी ज्या घरात राहते तिथं तू का राहत नाही? सरस्वती कुठं राहते? सरस्वती ब्राह्मण लोक. आता इथं आपल्या इथं महाराजांना भागवत केलं ना, ब्राह्मण लोकांकडे सरासरी काय राहते? सरस्वती राहते. लक्ष्मी कोणाकडे राहते? मारवाडी, गुजराती. आता हे महाराज लोक आपण आता काय हरकत आहे, कोणाकडे राहते? मग त्या दोघीचं भांडण लागलं आणि सरस्वती म्हणती ज्या घरात मी राहते तिथे दुकान आहे राहत. त्यावेळेस लक्ष्मीने उत्तर दिलं, ऐक म्हणली, तुला वाटतंय का हे भूदेव जरा चांगले नाही? ऐका, राग येऊ दे नका भूदेवाला. काय केलं? माझा बाप होता म्हणली. कोण? समुद्र. समुद्र कोणाचा बाप होता? लक्ष्मीचा. आणि एका ब्राह्मणाला राग आला. कोणाला? ब्राह्मणाला राग आला. त्याचं नाव अगस्ती. अगस्ती ऋषी ब्राह्मण. राग आला आणि त्यानं माझा बाप एका घोटात पिऊन टाकला. पिऊन टाकला. पहिल्यांदा समुद्र गोड होता बरं का, पुन्हा खारट कसा झाला दुसऱ्या कीर्तनात सांगतो विठ्ठला. होता तसं काय नाही. संतोष महाराज नंतर खारट झालेलं आहे ते अगस्ती ऋषी पासून. हे अगस्ती ऋषी सुद्धा कोण आहे? ब्राह्मण आहे. ऐका बरं का, लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा संवाद आहे. बर माझ्या बापाला एका घोटात कोण पेला? अगस्ती नावाचा ब्राह्मण. मग काय झालं? पेलं तर पेलं. बर 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 म्हणले तेवढ्या नाही ना. माझ्या भावाला सुद्धा शाप कोणी दिला? लक्ष्मीचा भाऊ कोण आहे? चंद्र. कोण आहे? चंद्र, लक्ष्मीचा भाऊ. आणि महाराज आता चंद्राला शाप कोणत्या ब्राह्मणाने दिला? बृहस्पती नावाच्या ब्राह्मणाने. त्यानं शाप दिला आणि त्या चंद्राला क्षयरोग झाला. बरं ठीक आहे म्हणली. आणखी काय नाही म्हणली. या दोघायचं काय नाही वाटलं मला, माझ्या भावाचं नाही काय वाटलं, बापाचं काय नाही वाटलं, पण ज्याच्यासोबत माझं लग्न झालं मी त्याचे पाय दाबू लागले. पाय दाबता दाबता एक बामण रागातच आलं. रागात आल्याच्या बरोबर जे त्यानं लाथ हाणली माया मालकाच्या छातीत. ते सुद्धा भृगू नावाचे ब्राह्मण कोण होते? भूदेवच होते. म्हणून हे दिसायले तरुण यांच्याकडे ज्ञान आहे. येईनं माझा बापाचा तिरस्कार केला, येईनं माझ्या भावाला शाप दिला. माझा नवरा झोपेत असताना येणं छातीत लाथ हाणती. म्हणून बहुत भीते याकुला विठ्ठला. पण याला आपवत नाथराया ठरलेत बर का. नाथरायाकड सरस्वती आहे, नाथरायाकड लक्ष्मी आहे. नाथांच्या घरी पाहुणे जेवायला आले, सोन्याच्या ताटात जेवायचं. आणि विद्या इतके त्याच्या इथं गुळ खाणाऱ्या लेकरानं असणारं रामायण लिहिलं विठ्ठला. हो बरं, नाथांचा आणखी वैभव सांगू का? आमचे तुमचे काम आमचा गडी ऐकते, आपले काम कोण ऐकते? आपला गडी ऐकते. आता ऐका बरं का, आणखी एक बारीक सांगतो तुम्हाला. नाथराया एकनाथ आहेत. कोण आहेत? हनुमान महाराज एकनाथ आहेत. पण या जगालाही एकनाथ आहे, या संपूर्ण विश्वालाही काय एकनाथ आहे. त्याचं नाव काय? जगन्नाथ. संपूर्ण विश्वाला एकनाथ आहे, त्याचं नाव आहे जगन्नाथ. आणि जगन्नाथालाही एकनाथ आहे, त्याचं नाव आहे एकनाथ विठ्ठला. आमचे तुमचे काम कोणी ऐकल? ऐका, ज्या देवासाठी जपी तपी संन्याशी हिमालयात उलट टांगून घेतात आणि त्या देवाची प्रतीक्षा बघतात. अंगावरचं सर्व मांस असणारे गिधडं खातात, फक्त ते हात जोडून विनंती करतात, सगळं मांस खाऊन टाक, अंगावर काही मांस शिल्लक ठेवू नको. फक्त एकच विनंती, देव जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत डोळे असणार आमचे खाऊ नको. हे जपी तपी संन्याशी फक्त देवाची अपेक्षा आहे. एकदा गड्या देवानं आम्हाला भेट द्यावी. पण नाथरायाच्या घरी श्रीखंडाच्या रूपात देवानं पाणी भरलं. द्वारकेची मूर्ती एकनाथ घर.
बरं, कोणत्या जन्मात नाथांना पुण्य केलं असेल, देव त्यांच्या घरी पाणी भरायला होता. हनुमान महाराज 1 वर्ष नाही हो, 2 वर्ष नाही, किती वर्ष? 36 वर्षे. बार्त्रिक 36 वर्ष जगाच्या मालकानं कोणाच्या घरी पाणी वाहिलं? नाथांच्या घरी. चंदन उघडून कोण द्यायला? देव द्यायला. एवढा अधिकार कोणाचा आहे? नाथांचा आहे. आणि ते नाथराया आज अभंगामध्ये देव कोणामुळं प्राप्त होतो त्या व्यक्तीचं ठिकाण, त्याचं ठिकाण सांगतात. ऐका, देवाला प्राप्त करण्याचे अनेक ठिकाण आहेत. नाही तुम्ही सांगा पहिलं. देवाला प्राप्त करण्याचे अनेक ठिकाण आहेत, अनेक. त्याच्यात ज्ञान मार्ग सांगितला होय काका. देवाला प्राप्त करायला ज्ञान मार्ग सांगितला. आता त्याला थोडं चिंतन ऐकण्याची सवय म्हणून सांगायलो. ज्ञान मार्गाने सुद्धा देव प्राप्त होते बरं का. पण ते ज्ञान कमवल्याच्या नंतर थोडा घोटाळा होण्याची शक्यता आहे. ज्ञान झाल्यावर काय कायला अहंकार होतो, आणि अहंकार झाला रे झाला, मग त्या ज्ञानाचा उपयोग नाही. विठाला नाही. आणि त्याला पुरावा सुद्धा आहे. ज्याचा अहंकार गेला तो माणूस देवच होतो. अहंकार गेला कमने देव झाला, दोघा कमी देव झाला. तुका म्हणे अहंकार बाजूला सोडायचा. ऐका गड्या, एक वाक्य बोलू का? लोक कोणत्या झाडाला दगड हाणतात काका? ज्या झाडाला फळं लागलेली आहेत आणि जे झाड वाकून गेलेले, असं टाईट जे झाड आहे का नाही गड्या, ते संप्रदायात नाही. पाया पडे जन पंढरीच्या कोणा, पाया पडे जन. आणि परमार्थात एक मोठी गोष्ट सांगतो, वय लहान आहे तरी एक मित्र नात्यानं एक वाक्य आज घेऊन जा. आपल्याला किती गोड वाजवता येतं, किती सुंदर गाता येतं, किती सुंदर अभंग पाठ आहेत, हे असताना सुद्धा महाराज आपल्यात अहंकार जर नावाचा शत्रू असेल तर ते ज्ञान असणारा शून्य असतं. विठाला ज्ञान मार्ग सांगायलो मी. ज्ञान असणारं सोपं आहे का काय? ज्ञान कमी न सोपं आहे का काय? होय. अहो देवाला अवघड गेलो हो. 12 वर्ष भगवान श्रीकृष्ण परमात्माला कुठे राहावं लागलं? संदीपन्न ऋषीच्या आश्रमात. कशाला? ज्ञान संपादन करायला. प्रभू रामचंद्राला कोणाकडे राहावं लागलं? विश्वामित्रांकडं. हे ज्ञानही सोपं नाही ना. बरं, ज्ञान मार्ग जरा अवघड वाटला लोकायला. म्हणले महाराज नाही आमच्या ज्ञान मार्ग होत. पुढचा मार्ग सांगितला योग. योग करा म्हणले, योग मार्ग. लोक म्हणले योग सुद्धा अवघडच बरं का. ज्ञानोबारानं वर्णन केलंय. योगाची वाटा तया दुःखाची वाटा. महाराज आधीच म्हातार माणूस, असे 80 वर्षाची वय झालेले बाबा, आणि त्यातली त्या त्याचे दात पडलेले, आणि त्यातली त्या त्याला खायला लोखंडाचे चिने दिले. ज्ञानोबा म्हणले का नाही? म्हणले का नाही? हा, मग अवघड आहे महाराज. तसं योग मार्ग अवघड आहे. योग विधी योगात आल्याच्या नंतर हनुमान महाराज
तीन गोष्टी कमी झाल्या पाहिजे. नाही इथे आहे ना काका हा, योगात आल्यावर तीन गोष्टी कमी व्हायला पाहिजे. योग करताना बोलणं कमी झालं पाहिजे, एक झोप कमी झाली पाहिजे आणि जेवण कमी झालं पाहिजे. आपण योग करतो तर आपलं उलटे हे तिन्ही आपले वाढत आहेत. हां, याला योग नाही काका. आताचा योग म्हणजे टीव्ही बघून योग करायचे. ते रामदेव बाबाचा देवानंद भाया टीव्ही बघून योग. महाराज एक शिकलेली सुनबाई होती, सासूबाई जरा आपल्या खेड्यातल्या होत्या. त्याचा संसार चालू लागला आणि ती सुनबाई टीव्ही बघून योग करू लागली. ते टीव्ही रामदेव बाबा सांगू लागले, सास को अंदर लो, म्हणजे श्वास आतमध्ये घ्या. महाराज तिची सासू बाहेर काम करू लागली. ती तसं म्हणली ना, सास को अंदर लो, लगेच तिची सासू आतमध्ये आली. आणि लगेच रामदेव बाबा म्हणले, सास को बाहेर छोडो. ती लगेच म्हणली, सास को बाहेर छोडो. सासूबाई पुन्हा कुठे गेल्या? बाहेर गेल्या. पुन्हा रामदेव बाबा म्हणले, सास को अंदर लो. पुन्हा सासूबाई घरात आली आणि पुन्हा सुनबाईनं श्वास घेतला, सास को बाहेर छोडो. सासू जरा खेड्यातली होती. ती म्हणली, एकच सांग, घरात थांबू का बाहेर जाऊ? नाही, योग लय अवघड हो, लय अवघड योग. योगाची वाट आता सांगितलं ना, फार अवघड आहे. 300-350 वर्षाचे साधू आहेत आताच्या कुंभमेळ्यात. काय तपश्चर्या असेल. अहो जटा बांधलेले आहेत, 12-12 वर्ष तप केलेले आहेत एका पायावर. 12-12 वर्ष मौन साधना आहे. एवढे महात्मे आहेत महाराज. पण देवाचं साधन योग म्हणजे अवघड आहे. बरं चला पुढे चला. किती झाले? ज्ञान सांगितलं 1, योग सांगितला 2, तिसरा भक्ती मार्ग धरा. भक्ती सोपी आहे हो, पण तुकाराम महाराजांना भक्तीचा एक ठिकाणी उल्लेख केला, अवघड आहे म्हणले. भक्ती अवघड आहे. निवडे तो धनी विराशूर, पंत बहु सोपा. आवाज देता येईल, आवाज द्या. हा, भक्ती सोपी आहे. काही ठिकाणी भक्ती सोपी आहे आणि काही ठिकाणी भक्ती ते कठीण. सुळावरील पोळी अवघडी सांगितली बर का. अवघड कोणाला सांगितली? जे त्याच्यामध्ये म्हणजे उच्चतम अवस्था प्राप्त केली. आणि सोपी कोणाला सांगितली? संसारिक लोकायला. विठ्ठला. हा, सोपी भक्ती संसारिक लोकायला आणि अवघड भक्ती परमार्थिक करणाऱ्याला. अवघड म्हणजे ज्ञानोबरायच्या हरिपाठात जावं लागेल मग आपल्याला. चला ज्ञानोबरायकडे. ज्ञानोबरायनं काय केलं? चांगदेव 65 लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, अमृत अनुभवलेला. लोक म्हणले बाबा आपल्याच्यानं शक्य ना ज्ञानेश्वरी वाचणं, अमृत अनुभव वाचणं, चांगदेव 65 वाचणं. मग सांसारिक लोक म्हणले बाबा काय होते तुमच्याच्यानं? तर ज्ञानोबरायनं 27 अभंगाचा काय केला? हरिपाठ लिहिला. हरिपाठ लिहिल्याच्या नंतर लोक म्हणले 27 अभंग लय जास्त झाले म्हणले. आपल्याच्यानं आमच्या खानदानात 27 अभंग कोणाला वाचता येणार नाहीत. बरं बरं बरं. मग ज्ञानोबरायनं कमी केले म्हणले एक अभंग म्हणा.
नाही हो, लय जास्त व्हायलाय. एक अभंगी आमच्याच्यानं होत नाही. बरं 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 ठीक आहे. मग एक म्हणतात का, हरी पुण्याची गणना हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे या बात आहे वा. हरी मुखे आणि पुण्याची गणना त्या पुण्याची नाही बर का, ते पुण्य वेगळे, ते दानशूर यादीतलंच पुण्य आहे. पण कोणतं पुण्य, इकडलं पुण्य ऐका. हे आमच्या तुमच्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग भक्ती सांसारिक लोकांना साठी सोपे, परमार्थ करण्यासाठी भक्ती अवघडच सांगितलेली आहे. मग लोक म्हणले तिन्ही साधनं काय आमच्या ज्यानं होणार, ज्ञान ही काय होणार नाही, योग काय होणार नाही, आणि भक्ती काय होणार नाही. मग म्हणले एक काम करतात का, आता मी तुम्हाला दुर्लभ गोष्टी काय सांगणार आहे बरं का, त्याच्या संत किती दुर्लभ आहेत. आता मी अभंगाच्या शेजारीत फिरायलो. हां महाराज, आता मग म्हणजे एकच मार्ग वडलाय, तुम्ही काय करा, संतांना शरण जा म्हणजे. मी नेहमी सांगतो गड्या, आपण जर साधूला शरण गेलोत ना, आपल्या जिंदगीचं कल्याण होईल. ऐका, आपल्याला कधी जर त्रास झाला, आपल्याला जर कधी दुःख झालं, काही नाही, दरवाजा बंद करायचा, माऊलीचा फोटो डोळ्याच्या समोर ठेवायचा आणि माऊलीच्या जवळ फोटो जवळ रडायचं. आपलं दुःख ज्ञानोबा राहायला सांगा, आपलं दुःख संतांना सांगा. आपलं दुःख जर तुम्ही संतांना सांगितलं ना, संत तुम्हाला आत्मशक्ती प्रदान करतात. आणि तुम्ही तुमचं जर ग्रहानं म्हणजे बाकीच्याला सांगितलं ना, तर ते मलम नाही लावित, उलट मीठ चोळतात. विठ्ठला कधी बी आता संत सांगायचेत मला, तसं संत भेट ही लय दुर्लभ आहे हो. बरं, संत भेट दुर्लभ जाऊ द्या, ते ओळखता येणं कठीण आहे. संत ओळखता येणं लय कठीण आहेत. आणि महाराज ते न ओळखल्यामुळं बऱ्याच लोकांना फटका बसला. दुर्लभ सांगायला बरं का. आता माझ्याकडे 7 गोष्टी दुर्लभ आहेत. किती? जगात 7 गोष्टी दुर्लभ आहेत. 7 पैकी संत ही उच्चतम शेवटची गोष्ट आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला दुर्लभत्व सांगतो. 7 पैकी पहिला नंबर लागला मनुष्य देहाचा. नर देहा दुर्लभ नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची, त्यामध्ये दुःख यातना. आता मनुष्य शरीर दुर्लभ आहे. बरं, ज्याला भेटलंय त्याला आणखी कळालं नाही. ज्याला भेटलंय त्याला कळालं नाही. भेटलं असतं त्याचा दुरुपयोग केला नसता. माणसाला भेटलं हो, पण कळालं नाही. पण वरच्याला भेटलं नाही, ती अपेक्षा करू लागली. स्वर्गीचे
पश्चाताप करायला तर वरचे म्हणाले आम्हाला भेटायला पाहिजे होता. खालची म्हणते आम्हाला वरी जायचं ना, वरचे काय म्हणते खाली यायचं. हे उलट व्हायले का नाही? बरं, जे इथं खाली चांगले वागत नाहीत ते वरी गेल्यावर कसे चांगले राहते? उगत तिथं कल्पतरू आहे, कामधेनू आहे, नसलेला कुठं करून ठेवते का नाही? तिथंच त्याचं चांगलं राहू द्या त्याला. स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा. आता बारीक मुद्दा ऐका बर का. मनुष्य देह भेटला, मनुष्य देह दुर्लभ सांगायला भेटला म्हणले, पण कळाला नाही ना. कळाला जी वस्तू आपल्याला प्राप्त झाली ती वस्तू त्या ठिकाणी जर काका नाही वापरली नुकसान होतंय. काय होते? नुकसान होते. मग जरा पटून सांगावं मोडे महाराज, आज तुम्ही लयच कोड्यात बोलायली. ऐका, पैलवान होता महाराष्ट्र हिंद केसरी पैलवान. हा, सगळ्या महाराष्ट्रात नाव गाजलेलं त्याचं. आणि त्याच्या बायकोने त्याला बाजाराला पाठवलं. कोणाला? काका, महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पैलवान. आणि त्याच्या बायकोने त्याला काय पाठवलं? बाजाराला पाठवलं. आणि ते गेलं ना बाजाराला. खेडेगावातला बाजार होता, थोडा अंधार पडला. येताना मग ते जंगलाचा रस्ता, जंगलाच्या रस्त्यामधून 4-5 असे डाकू होते. डाकून अडवले त्याला. घेतलं ते माळवं गळवं इसकटून, पैसे घेतले, अंगठ्या घेतल्या, लॉकेट घेतलं, मारलं त्याला. पाडलं की त्याचे दात पाडले, गुडघे फोडले, हातपाय तोडले. कसं तरी लंगडत लंगडत घरी गेलं. रडू लागले एका कोपऱ्यात बसून. बायको म्हणली, अहो तुम्ही महाराष्ट्र हिंद केसरी पैलवान आहेत. थोडा आवाज द्या सत भाऊ. काय महाराष्ट्र केसरी हिंद पैलवान, महाराष्ट्र असणार तुमचे गुणगान गातय, आणि तुम्हाला मारलंच कसं? ते म्हणला ते 4 जण होते म्हणून मारलं. आणि हो, ती बायको म्हणली होय हो, आणि तुमच्याजवळ तर बंदूक होती ना? ते म्हणला बंदूक होती ना माझ्याजवळ. हे काय म्हणला कमरालाच आहे. बरं झालं म्हणला मी बंदूक काढली नाही, नसता मी बंदूकच सुद्धा घेऊन गेली असते. ती बेट्या बंदूक काय गोळे खेळायला दिली का काय विठला? बंदूक धाक दाखवायला दिली ती ना. असे काय काय ना लय अवघड आहे महाराज. महाराज चला आता हे मनुष्य देव किती बी बोलता येईल आपल्याला बरं का, पण आवडतं घेतो. आता दुसरी गोष्ट आहे, ऐका गड्या, मनुष्य देह भेटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संत संग बी आहे बरं का, आणि त्याच्यामध्ये प्रिय वदनी म्हणजे चांगली पत्नी भेटणं सुद्धा ही दुर्लभ गोष्टच आहे. मला त्याच्या पुढे जायचंय. त्याच्यामध्ये परीस सांगितलाय. परीस दुर्लभ आहे. परीसाचा काय गुन्हा हनुमान महाराज? महाराज एके ठिकाणी लोखंड घ्यायचं आणि एकीकडे परीस घ्यायचं आणि दोघं एकूण एखाद्या चिटकवायचे. काय होतंय? परिसाच्या अंगी सांगितला. परिसाचे अंगी लोये होय सोने, लहू होय सोने. महाराज परीस दुर्लभ आहे बरं का नवनाथ भया. नाही लय दुर्लभ आहे. तुम्हाला सापडला काय की त्याच्यानं गाडी घेतली. कोणाकडे जर परीस असला तर मला बी द्यावा. मै लय व्याजारीवाली हां, ती मी एखाद्याला चिटकीतो, एखाद्या पत्राला जरी चिटकीला ना बांगला बी होते आणि गाडी बी होती. परीस अवघड आहे. हा बरं, त्या परीक्षाची परीक्षा सुद्धा हो. बरं जाते परीक्षा एखाद्या दिवशी सांगू. आता परीस दुर्लभ आहे, प्रिय बोलणारी बायको दुर्लभ आहे, धन दुर्लभ आहे, सतसंग दुर्लभ आहे, शेवटचं टोक आहे संत भेट दुर्लभ आहे. नाही तुम्ही काही प्रयत्न करा गडे म्हणले, पण संत भेटत नाही. हा भेटते पण भाग्याचा उदय झाल्या संत भेट बहु अवघड अवघड अवघड
संत भेटी आणि परी जग जेठी करुणा केली किंवा कृपा केली देवाच्या मनातच पाहिजे हो. संत भेटणं हे सुद्धा काय पाहिजे देवाच्या. बायेला सागर तरवेल चंद्रामृत आस्था जाता जे हो परित्या साधूचे मैमान नकले मौना पालवेला भविष्य करो येईल वर्तमान परित्या साधूचे मैमान नकले वेल पायी चढवेल गगन भूत भविष्य कळोईल वर्तमान भेटी न होय गा अंतरार्धेच उत्तरार्ध हे वाटतं ऐसे कैशी आणि हा जरा हाय मी सावधच आहे. हा ऐका बर का संत भेट लय दुर्लभ आहे महाराज अत्यंत दुर्लभ आहे फार दुर्लभ आहे. ऐका ना पण ज्या दिवशी भेटतेत ना भाग्याचा उदय ते हे जोडी संत पायी येतून या नुठू माथा मरण वाचोनी सर्वथा आणि संत भेटल्यावर काय होते हो? भाग गेला अवघा झाला आनंद. हे संत भेटीचं फळ सांगितले बर का. लय मजा असते संत भेटीमध्ये आषाढीच्या वारीमध्ये कार्तिकीच्या वेगळं वातावरण राहतं. ऐका हा एवढे संत दुर्लभ आहेत पण आज मी त्यांच्या विरोधातली भूमिका मांडणार आहे अभंगात. हा नात्रायचं म्हणणं आहे बाबा तुम्ही जर साधूला शरण गेले तर देव प्राप्त होतो पण मी असं म्हणतो तुम्ही साधूला विरोध जरी केला तरी देव प्रसन्न होतो विठ्ठला. याला थोडं सोपं सांगतो हनुमान बाबा. मुंगी आहे मुंगी काका काय आहे मुंगी आहे आणि त्या मुंगीला अमेरिकेला जायला किती दिवस लागतील बाबा. होय रणेरवाडीकर मुंगी आहे मुंगी आणि त्या मुंगीला अमेरिकेला जायचं म्हणलं किती दिवस लागते. तुम्ही म्हणता मोरे महाराज येडे झाले का काय दिवस जन्म घ्यावा लागते जन्म मग जाईल का नाही ती. पण जन्म घ्यावा लागते मारायचं जन्मायचं मरायचं जन्मायचं हे खटला चालूच होते ना पण जाऊ शकते म्हणले संत म्हणले जाऊ शकते मुंगी. कशी जाईल आपल्या इथं क्रिकेटपटू विराट कोहलीला एकदा अमेरिकेला जायची इच्छा झाली आणि ती मुंगी विराट कोहलीच्या शर्टावर बसली. कुठं बसली शर्टावर बसली. ती विमानानं तिकीट काढलं विराट कोहलीनं कुठे गेले अमेरिकेला. मुंगी गेली का नाही गेली का नाही. मुंगीचं सांगे नाही आपल्या मुंगळ्याच आहे विठ्ठला. संतांना हात धरला काका कामच झालं. धरी तिजे हाती संत कृपा पंढरी नाथ लळा पाळी पंढरी नाथ लळा संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. आता आपल्याला काय खासदार साहेबाची याची ओळख नसती आणि एखादं जर घरकुलाचं काम निघालं ना मोह निघालं तर पण लय बेजार झालं झालंच नाही. ऐका मग ती आपली ओळख नसते पीए सोबत. आता आपली खासदार साहेबासोबत तेवढी ओळख नसते मग कोणाला धरावं लागते काका पीएला जर खुश केलं रे केलं ते कोणाची सांगड घालून देतय साहेबाची. तसं आम्ही तुम्ही ज्ञानोबारायला तुकोबारायला खुश केलं ना मग ते आपल्याला तिथं नेतात. मग त्याला खुश करायचं म्हणजे काय करावं लागेल. अहो आषाढी कार्तिकी यात्रेमध्ये आपण जर गेलोत ना मग ज्ञानोबाराय वकील आहेत तुकोबाराय वकील आहेत आणि तिथं पांडुरंगाच्या मंदिरात आपल्याला नेतेत. आपला हात असा ज्ञानोबारायनं धरावा. महाराज कधी भाग्य येईल असं कधीतरी वाटलं पाहिजे की बाबा आपला हात ज्ञानोबारायानं धरावा. कधीतरी वाटलं पाहिजे आपला हात असणारा तुकोबारायनं धरावा. अहो आणि एक हात ज्ञानोबारायाच्या हातात आहे एक हात तुकोबारायाच्या हातात आहे आणि मग तुकोबाराय म्हणतात देवा गिरायक आले. देव म्हणला याचा उधार हा या जन्मात ना लय पाप केलंय लय कुटाने केलेत
काय काय लय कुटाने केले नाही म्हणले तुम्हाला करावं लागेल वकील होऊन गेलते ना करावं लागेल म्हणल्या देव म्हणले करावंच लागेल का नाही म्हणले करावंच लागेल धरितीच्या हाती आणि पाळी पंढरीनाथ संतांना हातात धरलं पाहिजे आणि महाराज मग आपला उद्धार होतो आहे का लई भेट अवघड आहे संत भेट अवघड आहे संत कळणं कठीण आहेत संत भेटले आता आपल्याच परिसरात संत होते पण वेळ निघून गेल्या लोकाला समजलंय ते एक हे राहते हा ऐका आता संतांना विरोध केला तरी असणार देव प्राप्त होता हा माझा मुद्दा संतांना विरोध केला तरी देव प्राप्त होते नवनाथ भाई नीट मुद्दा लक्ष ठेवा एवढा मुद्दा होता एक मालिक गोष्ट संतांना विरोध केला तरी काय होतंय देव प्राप्त होते हरिप्राप्तीस उपाय धरावे संतांचे ते पण इथं विरोधात भूमिका मांडलो मी दोन भाऊ होते पद्मपुराणातली कथा आहे दोन भाऊ होते एक सात्विक होता सदाचारी होता गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे गोपीचंदनाचा टिळा आहे एकादशी महिन्याची वारी आहे सगळं व्यवस्थित होतं आणि एक भाऊ जरा अधोगतीला गेलेला होता दुर्गतीला गेलेला होता मोठ्या भावाला काळजी लागली आरगड्या आपण परमार्थ करतो आपलं चांगलं होईल पण आपल्या लहान भावाचं काय चांगलं होण्याच्या मार्गावर दिसना त्यानं एक युक्ती केली त्यानं अशी युक्ती केली शेजारच्या गावामध्ये संत मंडळी आलती भारसवाड्याला संत मंडळी आलती असं त्याच्या कानावर आलं मग काही जण 10-5 जण आमच्या गावातून बी गेले बाबा या गावात असे लोक आहेत सदाचारी बी आहेत दुराचारी बी आहेत मग म्हणले तुम्हाला यावं लागत आहे बरं का संत म्हणले काय हरकत नाही आम्ही येतो मोठ्या भावाला चिंता लागली बारक्या भावाला अधोगतीला जाऊ द्यायचं त्याचा उद्धार करायचा आणि काका दुसऱ्या दिवशी कुरे महाराज दिंडी तयार झाली पताका होत्या पखवाज वाजवायला नवना दाबा होते गायला सदगे गुरुजी होते हनुमान महाराज होते टाळकरी मध्ये सगळी टाळकरी ही आपली होती आणि महाराज दिंडीमध्ये एका तालात भजन सुरू झालं सर्वांनी बोला संत साहित्य पूजन झालं त्यांचं आणि तेवढ्यामध्ये मग तो मोठा भाऊ गेला आणि वारकऱ्याच्या पाया पडला हात जोडले घरी जेवायला या बरं का तुम्ही जर आमच्या घरी जेवायला आले ना आम्ही समजू म्हणले आमचा दसरा आला आणि दिवाळी बी आली दसरा बी आला माऊली वान दिवाळी आली दसरा दिवाळी
मुखासी नाही लेखा दसरा दिवाळी बस हात जोडले आणि म्हणले एकदा तुमचे पाय आमच्या घराला तुका म्हणे आले घर तोची दिवाळी दसरा आले घरा आणि तोची दिवाळी अपेक्षा राहते कोणालाही साधूचा संताचा पाय कशाला लागाव घराला लागाव तशी त्या भावानं हात जोडले भूमिका लक्षात ठेवा बरं का अभंगाची साधूला विरोध केला तरी काय होतंय देवाची प्राप्ती होती विरोधात अभंगाच्या विरोधातली भूमिका हात जोडले महाराज आमच्या घरी तुम्ही जेवायला या महाराज त्या काळातले होते म्हणजे तिकडे वृंदावन करले भारी पद्धत आहे बरं का वृंदावनला जर तुम्ही साधूला जेवाय बोलीन तिकडे दक्षिणा द्यावा लागते नाही खरं आहे आता इकडे आपल्या इकडे हळूहळू सुरू व्हायली तेवढ्यामध्ये महाराज म्हणले आम्ही येतो आणि येतोच म्हणल्याच्या नंतर पण तो दुराचारी व्यक्ती होता त्या म्हणजे भाऊ त्याचा हात जोडले राजा उद्याच्या दिवस तू काही व्यसन करू नको गड्या आपल्या घरी साधू संत मंडळी येणार आहे साधू संतांचे आशीर्वाद घेतले पाहिजे मी नेहमी सांगतो जिंदगीमध्ये जर आपल्याला लोकांचं चांगलं करता आलं नाही ना करायचं नाही पण दुसऱ्याचं वाईट करण्याचा हेतू सुद्धा अंतःकरणात ठेवायचा नाही भला किसी का कर ना सको बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते यारो काटे बनकर तुम्हाला जर फुल होता येत नाही ना फुल होता येत नसेल ना मग एक काम करा दुसऱ्याच्या पायात मोडणारा काटा तरी हो नका साधूचा शाप कधी घ्यायचा नाही बघा साधून जर शाप दिला ना असे काय त्याचे बरे नव्हे याला उदाहरण सांगू का त्याचे बरे नव्हे उभय लोकी किंवा तिन्ही लोकी बी सांगतो याला उदाहरण भागवतात आहे गुरुजी तुम्ही भागवत सांगितलं कोणाचं अंबऋषीचं दुर्वासा छेळवा आला त्यानं अपमान केला मग भगवंतानं सुदर्शन सोडलं माझ्या भक्ताचा अपमान देव एक वेळ स्वतःचा अपमान सहन करते पण भक्ताचा नाही चक्र सोडलं शेवटी शरण यावं लागलं साधूला साधूचं जर चांगलं करता येत नसेल करू नका आपल्याला जर कोणाचं मी नेहमी सांगतो आपल्याच्या नामस्मरण हो न हो ज्ञानेश्वरी वाचणं हो न हो भजन करणं हो न हो ह्या ज्याची त्याच्या भागा असते पण या मुखातून आपल्यातून निंदा तरी निघून आणि जे लोक दुसऱ्याची निंदा करतात का त्याच्या अख्ख्या आयुष्यातलं सगळं पाप यायच्या मापाव येते संत निंदा ज्याचे घरी पाप वसे त्याचे श्री पाप वसे त्याचे श्री बरं आणखी याच्यात खुलासा करून सांगतो जे माणसं दुसऱ्याची निंदा करतात किंवा निंदकाचे घर असावे परभणी निंदकाचे घर असावे पेगरीत नाही निंदकाचे घर असावे तांबसवाडीत पण कुठं ना निंदकाचे घर असावे शेजारी आणि निंदक जेवढी आपल्या कृपा करतो ना संत म्हणले तेवढी कृपा कोणीच करीत नाही अहो आपली निंदा करून 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 सगळं पाप असणार ते त्याच्या डोक्यावर घेते निंदक पाप धुत असताना त्याला काय साबण लागत नाही त्याला काय सोड्या लागत नाही आहे का नाही काय प्रमाण महाराज त्याला काय लागत नाही ऐका आणि मग भावाला हात जोडले राजा आजचा दिवस देगड्या आपले इथे साधू मंडळी येणार आहेत आणि तू काय व्यसन करू नकोस भाऊ गेला म्हणला मी काय घरीच येत नाही आणि तेवढ्यामध्ये साधू संत मंडळी आली रांगोळ्या काढल्या संत पूजन केलं मग जेवाय बसली वा आणि जेवाय बसल्याच्या नंतर नेमकं ती आली कोण ते वारकऱ्याचा भाऊ ती आलं ते रेंजमध्येच आले
आल्याच्या नंतर महाराज ते काय गपची बसलं नाही, मग ते टोचून बोलू लागलं. महाराज लोक असेच असते, त्याला दुसऱ्याच्याच घरी जेव्हा असं ती जर टोचून बोलू लागलं. तिथं संत मंडळी बसलेले होते. ती म्हणजे जेवू घालू नका पण बोलू नका बाबा. आता बोलत लोक. आता मी बार काय म्हणून मग होतं वजन पडत नाही, ते द्या सोडून. एके दिवशी परभणीला मी संतोष महाराज जेवायला बसलो, आणि जेवायला बसलो तर बसल्याच्या नंतर त्या बाई आल्या, त्या घरातल्या चपाती वाढू लागल्या. मग त्या मला म्हणल्या की आता हवी आहे का महाराज, ते शहरातली थोडी शुद्ध भाषा असती, हवी आहे का महाराज, हवी आहे का महाराज. मी म्हणलं ताई काय करा, चपात्या इथं ठेवा तुम्ही दुसऱ्या लाटा तोपर्यंत. त्या चपात्या जेवढ्या होत्या तेवढ्या आम्ही खाल्ल्या, आणि पुन्हा त्या लाटायच्या बी बंद झाल्या ना. लाटायच्या बंद झाल्याच्या नंतर त्या म्हणल्या हे दिसतंय लाकडावानी पण खायला. नाही ते कळलं तुम्हाला. आणि महाराज साधूला ते टोचून बोलू लागलं. कोण? त्याचा भाऊ. त्यानं काय केलं, एका रूममध्ये त्याला कोंडून घेतलं, आणि कोंडून घेतल्याच्या नंतर तरी बी ते मधातून बोलायले. आणि मधातून बोलत असताना मग देवा महाराज संताला दया आली. अभंगाच्या विरोधातली भूमिका आहे. साधूच्या विरोधात गेल्या देव कसा प्राप्त होते ही भूमिका मी तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवलो. मग मात्र दोघं बी संत मंडळी त्या पात्रावरची उठली. उठल्याच्या नंतर खोलीमध्ये गेली, आणि महाराज काही नाही एका संतान निसता त्याचा असा हात धरला. हात धरल्याच्या नंतर ज्या संतानं त्याचा हात धरला होता ते ब्रह्म तेजस्वी संत होते. म्हणजे एकीकडला भगवान सूर्यनारायण एकच ठेवायचा आणि एकीकडे त्यांचा चेहरा. एवढे सुंदर. पुष्पंती ती काया हे तवर धनते सकला त्यक्तो दिक काम. म्हणजे एवढे असणारे देखणे होते ते. आणि महाराज आणि तेवढ्यामध्ये ते म्हणला बाबा सोडून द्या ना हात. नाही सोडित म्हणे. बाबा हात सोडा. आता ते ब्रह्मतेज होतं ना हनुमान बाबा, त्यानं थोडं दाबलं, ते भ्यायला लागलं, घाम सुटला. ते म्हणला आता मरू तुम्ही. मरतोच म्हणला. मग बरं सोडण्यासाठी काय करावं लागलं. काय नाही म्हणले, एकदा रामकृष्ण हरी म्हण. काय म्हण? एकदाच काय म्हणायचं, रामकृष्ण बस. मग सोडून ते म्हणला मी मरतो, मग आता ते नाव घेणार नाही. मग साधू म्हणले मरून जाय. साधून पुन्हा थोडा बारीक चिमटा घेतला. अशी जर त्याची तळपायाची आग व्हायला लागली, मग त्याला नाईला झाला. ते म्हणला साधू बाबा माझ्या काही मनात नाही म्हणला देवाचं नाव घ्यायचं, माझ्या काही मनात नाही देवाचं नाव घ्यायचं, पण तुम्ही म्हणतात म्हणून मी घेतो. होय हनुमान बाबा, तुम्ही म्हणतात म्हणून मी घेतो. याला कबीर महाराजांना सुद्धा पुरावा दिलाय. तुम्ही देवाचं नाव शिव्या देऊन घेतलं काय, देवाचं नाव असणार तुम्ही प्रेमाने घेतलं काय, काही फरक नाही, पण त्याचं फळ भेटायचं ते भेटत नाही. याला उदाहरण दिलं, शेतकरी पेरणी करतात. राधन भाऊ आता तुम्ही पेरणी करतात, पेरणी करताना बी उलट्या जरी पडलं तरी उगवतंय, सुलट उगवतच ना. तसं देवाचं नाव प्रेमाने घेतलं का रागाने घेतलं काय फायदाच होतोय. ते म्हणला माझ्या मनात नाही बाबा साधू बाबा, पण तुमच्यामुळे मी एकदा म्हणतो काय रामकृष्ण हरी. ते एकदा म्हणलं नवनाथ भया, आणि मग हात जोडले साधून. आता आहे का बरं का, साधूच्या आशीर्वादात किती सामर्थ्य असते. साधूनं दिलेला आशीर्वाद किती पुढं उपयोगाचा ठरला. आणि मग साधून आशीर्वाद दिला, तू इथं जरी मेलास ना, वरी जरी गेलास तरी हे रामकृष्ण हरी एकदा जे नाव घेतले ना, जिंदगीत कधी ऐकायचं नाही. याच्या मोबदल्यात तुला कोणी पद देईल, कोणी सत्ता देईल, कोणी तुला कोट्यवधी रुपये देईल, काय नाही सोनं देतील, पण हे घेतलेलं जे नाव आहे संतोष महाराज ते कधी जिंदगीमध्ये ऐकू नको. काय हरकत नाही म्हणला बाबा, ऐकीत नाही. झालं ते जेवले, साधू संत गेले आपण आपल्या गावाला. आणि 4-5 वर्षाच्या नंतर याला थोडा आजार झाला आणि हे मेलं ना. कोण? ते वारकऱ्याचा बारका भाऊ. आता ऐका, आता प्रमाणाकडे यायलो. मग ते बारकं भाऊ मेलं आणि त्याची यादी कोणाकडे गेली? चित्रगुप्ताकडे. चित्रगुप्ताकडे गेली आणि यमराज म्हणले काढ बरं त्याची फाईल. काय आहे त्याच्या फाईलीत? पहिलं पान काढलं, अर म्हणले सप्त्याची पट्टी दिली का? नाही दिली हो. बरं बरं बरं. मंदिराची? नाही दिली हो. बरं 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 ठीक आहे. मग आणखी खाली, अहो लय कुट्याने येत म्हणली याच्या जिंदगीत एक बी चांगलं काम नाही. अर म्हणली याला नरकात टाका, नरकात.
टाक उचललं चौघाय ना ते असे जेवीच्या सारखे तिथं बी द्वारपळ होती ना उचललं उकडच्या तेलाच्या कडे टाकणार एवढ्या शेवटचं पानाव काहीतरी लिहिलेलं अय चित्रगुप्त म्हणा वय थांबा 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 हाय म्हणला काहीतरी आहे आणि त्या पाना कोणतं अक्षर होतं रामकृष्ण हरी शेवटच्या पाना राम कृष्ण हरी हे कुठं होतं शेवटच्या पाना मग घाम सुटला ना चित्रगुप्तला ते म्हणला बाबा जिंदगी सगळेच कुठाने की दिसतो एकच पुण्य म्हणले एकच पुण्याचं काम केलंस तू रामकृष्ण हरी म्हणलास तुला अगोदर नरक भोगायचंय का आधी पुण्य भोगायचंय ते म्हणला बाबा खाली बी मी अवस्था बेकार इथं तरी मला पुण्याच्या जोरावर काही ते बघून घ्याव द्या मग तेवढ्यामध्ये महाराज सांगू का इथं आता काका लोक चोरी करतात लोकांना वाटतं कोणीच बघितलं नाही होय चोरी केली एक जणानं पुढच्याच्या खिशातले आता जात उदाहरण देतो इथं आमचे अभिषेक महाराज आहेत पाठीमागे सटले गुरुजी आहेत सटले गुरुजीच्या पाठीमागे असणारं नाना महाराज आहेत महाराज गपचिप असणारं 1000 रुपयाची नोट 1000ची बंद झाली ना वाटतं 500ची नोट काढली आमच्या अभिषेक भयानं सटले गुरुजीच्या खिशात होता कुठं घातली आपल्या खिशात कोणीच बघितलं नाही आणि तेवढ्यामध्ये सगळ्या भाजनामध्ये आपण मग महाराज तेवढ्यामध्ये ते गेलं सापातून आणि महाराज पुन्हा तिथं वरी ती चोरी उघडी पडली ना जसं मांजर डोळे झाकून दूध पिते तिला काय वाटतंय कोणीच बघितलं नाही पण कोणी ना कोणी बघित राहते त्याला 5 जण बघतात सांगू का नाव तुम्ही दिवसा पाप करा रात्री पाप करा उजेडात करा अंधारात करा भागवतामध्ये विषय असाय आपलं कार्य 5 लोक सतत बघतात एक मला काय तुम्हाला बोलायचं आखरे कोण आहेत नाव सांगा सदा पहिलं सांगतो पृथ्वी दुसरं आहे सूर्य चंद्र 2 राहू द्या पुढच्या वर्षी सांगतो विठाला सगळे कुटानेच होते त्याच्या फाईलवर बाबा इथं काय न हो इथं माळ नाही घातली इथं कसं वागा इथं सपादून जाते पण तिथं माऊली महाराज झपकेच यमाचे किंकर नाही त्या यमासी करुणा नाही त्या यमासी करुणा ए वढाल सापडे धना तोर याला करील जो नाही त्या यमासी करुणा बाहेर काढे करुणा बाहेर काढे काढी यमासी करुणा बाहेर गरीब लोकांवर यम अजून बैमान नाही झाला हनुमान बाबा आणि ते जर एकदा बैमान झाला ना बारकाल्या गरीब माणसाची वाटच आहे त्यानं जर कमिशन घ्यायला सुरुवात केली मग काय नाही बारकाले पटापट वरीन बरं झालं ते यमानं तेवढं तरी खातं काका सांभाळलंय अजून त्या यमाचे उपकार आहेत नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता महाराज इथं मजा वाटते इथं लोक म्हणतात हे आम्ही असं केलं आम्हाला काहीच नाही झालं इथं गोड आहे तिथं लय तिथं हिशोब कडक असते ऐका मग त्याला म्हणले पुण्य भोगायचं का पाप ते म्हणला बाबा अगोदर मला पुण्य भोगायचंय मग म्हणले काय पुण्य काय नाही म्हणले तू एकदा रामकृष्ण हरी म्हणलास मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कुठला माहितीये का आपल्या घरी साधू आले होते आणि साधून आपल्याला एकदा रामकृष्ण हरी म्हणायला लावलं होतं आणि ते रामकृष्ण हरी तू कोणाला ऐकू नको असंही सांगितलं होतं मग आता त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा हे अधोगतीला गेलेलं होतं पण जरा हिशोबात होतं महाराज ते म्हणला आता मी इकीतच नसतो म्हणले सांगा रामकृष्ण हरी नावाची ताकद चित्रगुप्ताचं डोसकच हँग पडलं काय ताकद सांगावत म्हणले तुम्हाला काय नाही म्हणले त्याची पावर सांगा आधी तुम्ही जर ती पावर जर मला सांगितली तर मग मी काहीतरी मागतो चित्रगुप्त मला काय माहित नाही बा त्या राम नावाची काय ताकद हे मग मी माझ्या मालकाकडे जातो त्याचा मालक कोण यमराज
यमाकडे गेलं ते यमाला हात जोडले मालक ती मीठ वापर करण काय झालं ती म्हणते राम नावाची ताकद सांगा मग यम बी जरा चिंतेतच पडलं ना अरे यमानच आज्ञा दिलेली आहे यमानं आज्ञा दिलेली आहे जिथं कीर्तन आहे जिथं कथा आहे तिथं नका जाऊ तया गावा नामधार माझ्या शिवा हे सुदर्शन गावा भक्ती रे कोणी नका जाऊ तया गावा नामधार माझ्या शिवा नका जाऊ तया गावा नामधार नका जाऊ तया गावा नामधार माझ्या शिवा नका जाऊ तया गावा नामधार नामधारकाच्या शिवा हा तिथं जाऊ नका सुदर्शन यावा हा आणि आणखी एक होत आता आठवण समजा ऐन टाइम हा सगळीकडली जी वेळ आहे ती यमाला घ्यायची परवानगी आहे बरं का तुम्ही कोणतंही कार्य करा ती वेळ आणि त्याची नोंद यमाच्या डायरीत होती समजा तुम्हाला 50 वर्षाचं आयुष्य आहे. तुम्ही जेवायलात ती वेळ यमाच्या डायरीत झाली तुम्ही झोपलात ती वेळ यमानं डायरीत लिहिली तुम्ही पण कीर्तनाची जी वेळ आहे कथेच्या वेळेची आज्ञा नाही कथेच्या वेळीची हे 2 तास 100 वर्षातून महाराज वजा होतीत बरं का हे 2 तास 100 वर्षामध्ये गणित होत नाही म्हणून जास्तीत जास्त माणसानं श्रवण केलं पाहिजे याचे फायदे आयुष्य वाढत असतं म्हणले सांगा मग त्याची ताकद यमराज म्हणला आपल्याला बी माहित नाही ना बाबा चला म्हणले मालकाकडं आता त्या यमराजाचा मालक इंद्राकडे गेले ते मला मी तसा येत नाही हा हा मग काय करावं लागत ते म्हणला मला डोसक्याव घे कोण ते अधोगतीला गेलेलं काय म्हणला डोसक्याव घे ते डोसक्याव कोणाच्या बसलं यमाच्या जगा काळ खाय घडी घडी काळ हा सगळ्याला काळ खाते पण काय संतांनी याला आशीर्वाद दिला हे काळाच्या डोसक्यावर बसलो हो संतांच्या विरोधातली भूमिका मांडलो ना मी हा हे काळाच्या डोसक्यावर बसलं हे म्हणला का माझ्या दिवस आला सगळ्याचे मी नंबर लावितो आणि हे माया खांद्यावर बसले काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी वाह तू पाणी वाण्याचं काम काळ करायला आहे कोणत्या जन्मात त्यानं मी पुण्य केलं तर साधून आशीर्वाद द्यालता ते यमाच्या डोसक्यावर बसलं चला इंद्राकडे गेले रामकृष्ण हरी नावाची ताकद सांगा इंद्र म्हणला बाबा मला बी ते नाही त्याचा देवाचं ना मी तेवढं घेत नाही आपल्याला काय त्याची ताकद माहीत नाही चला म्हणले पुढे तुमचे वरिष्ठ कोण आहे त्याच्या कोर्टामध्ये खटला ते म्हणला मी तसं येत नाही मला इंद्राच्या डोसक्यावर बसायचं ते कोणाच्या डोसक्यावर बसलं इंद्राच्या डोसक्या बघा बरं का संगती कशी लागायली ते इंद्राच्या डोसक्या बसलं इंद्र म्हणला बाप रे 4 युग जाते त्रेता कली द्वापार आणि सत्ययुग तेव्हा इंद्रदेवाचा एक दिवस होते महाराज या इंद्राचं एवढं वजन ऐरावत नावाचा हत्ती मला बसायलाय अप्सरा असणारा नृत्य करायला अमृत मला प्यायला आहे आणि 33 कोटी देवतांचा मी राजा आहे एवढं वैभव मला हे म्हणताय खंड्या वगे घ्यावाच लागलं संतांना आशीर्वाद देताना हरिप्राप्तीसी ते चालू आहे इकडे तिकडे नाही तेवढ्यामध्ये ते गेले त्याचा वरिष्ठ ब्रह्मदेवाकडे गेले त्यानं सृष्टीची रचना केली ब्रह्मदेवाला म्हणले याच मिटून टाका बाबा लय हे किती बघा ना हे कसं करे बर काय झालं रामकृष्ण हरी एकदा जिंदगीत येणं म्हणलंय काय पुण्य द्यायचंय ब्रह्मदेव म्हणले घोटाळा ते सगळ्याकडे हे आपल्याला माहित नाही मग सला म्हणले आपले वरिष्ठ कोण आहेत महादेवाकडे हा ते मला मी तसा येत नाही ब्रह्मदेवाला मला डोसक्या घ्यायला लावा ते ब्रह्मदेवाच्या डोसक्या बसलं काका
कोण त्या अधोगतीला गेलेलो आणि डोसक्या बसलं बरमध्ये म्हणले बाबा चार तोंड मला सृष्टीची निर्माण करतो. अहो इथं किती जगात 7 अब्ज लोकसंख्या जगाची बरं का. महाराज पण सगळे माणसं दिसायला वेगळी दिसायला सारखे जरी असले फिंगरप्रिंट वेगळी आणि सगळ्याचा जर अंगठा सारखा झाला असता बाबा 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 काकाची इष्टीत माया नावा झाली असती. अंगठा सारखा झाले अंगठे सुद्धा सारखे नाहीत. एवढा चतुर ब्रह्मदेव त्याच्यावर ही पाळी आली आणि डोसक्यावर घेतलं. चला म्हणले महादेवाकडे कैलास पर्वताकडे अशी या गेले बघितली असं नंदी समोरच होता. नंदी असा बघू लागला ते हू करीत गेला ना. पार्वती आईला म्हणला आई आपल्या इकडे घ्या गची यायली. पार्वती आई म्हणली प्रलय यायला का काय. आणि ते शंकराजवळ गेले आणि ते होते समाधीत. समाधीत होते आणि समाधीमध्येच भजन करू लागली. ती म्हणली स्वामी समाधीतून बाहेर या बघा मग इथं किती मोठी रांग आली. आणि मग महाराज ते समाधीतून बाहेर आले बघितलं अर हे तर यम आहे त्याच्या पाठीमागं इंद्र आहे त्याच्या पाठीमागं ब्रह्म आहे. पण ब्रह्मदेवाच्या डोसक्यावर कोण बसले ब्रह्मदेवाच्या डोसक्यावर कोण बसलंय त्याला मिळच लागना. मग जवळ आले रे 4 तोंडाचा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करणारा पण त्याच्या खांद्यावर नामधारक बसलेला आहे. एकदा रामकृष्ण हरी आले वा शंकराच्या सभेमध्ये निवाडा करा म्हणली यायचा. ब्रह्मदेव म्हणले पार लगे मा पिठा पडला. बरं काय करायचंय एकदा जिंदगीत रामकृष्ण हरी कोणत्या साधून याला आशीर्वाद द्यायला काय माहित आम्हाला बी माहित नाही म्हणले. एकदाच रामकृष्ण हरी म्हणलं येणं यायचं मिठवा आधी काय तर. मग जरा शंकराचं डोसकं छान पडलं. ते म्हणला शंकर म्हणले बाबा रामकृष्ण हरी नाव मी बी एकदा घेतलं होतं. हनुमान महाराज एकदा शंकरानं मी घेतलं होतं पण कधी शिव हले तापला तो राम नामे शीतल झाला. एकदा भगवान शंकरानं औषध पेलत. सगळे देव म्हणले देवा या औषध प्या. शिव भोळा त्याचे पाय आणि भोळेत म्हणून सगळ्या वारकऱ्यानं ती औषध जे विष होतं भगवान शंकराला दिलं. आणि भगवान शंकर बी भोळे भक्ताकडून कमी घेतात आणि भक्ताला जास्त देतात त्याचं नाव भोळे. आणि महाराज तेवढ्यामध्ये भगवान शंकराला हाणलं ते हाणल्याचे नंतर मग काय वाघाचं कातड घे पोटात सगळं लास वाघाचं कातड घेतलं डोक्यावर गंगा घेतली हातात त्रिशूल घेतलं डमरू घेतलं. महाराज नाना साधनाच्या काहीच फरक नाही. पण एकदा रामकृष्ण हरी नाव घेतलं होतं म्हणले मला थोडा रिझल्ट आलेला आहे पण माझ्यापेक्षा वरिष्ठ आपले वडील आहेत म्हणले चला विष्णूकडं. सगळी गँग विष्णूकडं. लक्ष्मी पाय दाबू लागली गरुड बाहेर होते अर म्हणले गँगची आली तिकडून. मग काय म्हणले यायचं मिटवावं लागेल बरोबर. आणि तेवढ्यामध्ये असणारं महाराज ती गँग हेण बघितल्याच्या नंतर भगवान विष्णू पाय दाबू लागली. लक्ष्मी बाजूला सरकली आणि विष्णू उठले. आणि उठल्याच्या नंतर मग मात्र भगवान विष्णूने सांगितलं काय खटला आहे. दर्शन नंतर घ्या. कुंडली कवरदा हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु मोतीराम महाराज सद्गुरु मारुती. उठले आणि वाट बघू लागले. एवढी गँग इकडं कुठं आली गडे. आणि तेवढ्यामध्ये यम ही दिसायलाय चित्रगुप्त ही दिसायलाय इंद्र ही दिसायलाय ब्रह्मदेव ही दिसायलेत भगवान शंकर ही दिसायलेत. खटला काय आणलाय म्हणले कडे हरिप्राप्ती शिवपाय. तेवढ्यामध्ये विष्णू परमात्मा उठून उभं राहिले. मग म्हणले खटला तुमच्या दारात आलाय. आणि दारात आल्याच्या नंतर सगळ्याचं म्हणणं ऐकून घेतलं. काय नाही म्हणले याला कोणत्या साधूने एक आशीर्वाद दिलाय. एकदाच असणाऱ्या जिंदगीत रामकृष्ण हरी म्हणले सगळे कुटाणेच याचे असणाऱ्या जिंदगीत फक्त एकदा रामकृष्ण हरी म्हणले तर सगळ्याला असणारे डोसक्या व्हायला लावले. मग विष्णू परमात्म्यानं हात जोडले आणि सांगितलंय का तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे एवढं देवाचं नाव प्रिय पण हे एका साधूनं त्याला घ्यायला लावलं. एका साधूनं दिलेला आशीर्वाद हा असणारा त्याच्या पुढच्या जन्मी कामाला आला. साधून दिलेला आशीर्वादामुळे
त्याला चित्रगुप्ताचं दर्शन झालं, त्याला इंद्राचं दर्शन झालं, त्याला ब्रह्मदेवाचं दर्शन झालं, त्याला महादेवाचं दर्शन झालं आणि त्याला विष्णूचं दर्शन झालं. म्हणून नाथराया म्हणतात देव जर पाहिजे असेल तुम्ही संताला शरण जा. अभंगाचं पहिलं सुरुवात करा.